नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे, आतापर्यंत आपण काय केलं हे बघितलं. बँकिंगला रेग्युलेशन कोण करतं, रेग्युलेट कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. परत आपण काय बघितलं, दुसरं सेकंड टॉपिक आपण बघायला शेअर मार्केटच्या संदर्भात त्याला रेग्युलेट करणार, नियमन करणारं कोण? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ते झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर बघितलं इन्शुरन्स, विम्याच्या संदर्भात थोडक्यात बघितलं. विम्याला रेग्युलेट करणारी कोणती बॉडी? IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि तिसरं आपल्याला बघायचं पेन्शनच्या संदर्भात. आता पेन्शनच्या संदर्भात बघताना आपल्याला काय करायचं? योजना, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय आहेत योजना आहेत पेन्शनच्या संदर्भात, ते आपल्याला घ्यायच्यात. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना. आता बघा, नोटबंदी झाली होती. ज्यावेळेस नोटबंदी झाली, ह्या नोटबंदी झाल्यानंतर काय झालं? नोटबंदी झाली, बँकेमध्ये पहिला डिपॉझिटमध्ये ज्यादा पैसे नसणार आहेत. आता सपोज ही SBI बँक आहे, या SBI बँकमध्ये डिपॉझिटमध्ये जास्तीत जास्त पैसा असेल का? नोटबंदीच्या आधी कसं असायचं की जास्तीत जास्त पैसा नसायचा, आणि त्याच्यामुळं मग डिपॉझिटमध्ये ज्यादा पैसा नसल्यामुळं ज्यावेळेस व्याजदर दिला जायचा डिपॉझिटरला, किती 7-8% दिला जायचा, म्हणजे व्याजदर डिपॉझिट, जे ज्यांनी डिपॉझिटमध्ये पैसा ठेवलेला आहे अशा लोकांना. मग ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस डिपॉझिटमध्ये भरमसाठ पैसा आला. आता बँकेजवळ जर डिपॉझिटमध्ये भरमसाठ पैसा आला तर बँकेला काय करावं लागणार? तर पुढं व्याजाने काही ना काहीतरी द्यावं लागणार. मग बँक पुढं देताना व्याजदर किती करायला बसली की लवकरात लवकर पुढं द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हा पैसा फिरवणं गरजेचं आहे. मग बँक किती 3-4% व्याजदर काय करायला लागली? पुढं देऊ शकते. मग इकडं जे डिपॉझिटमध्ये ज्यांनी ठेवलं आहे त्यांना काय होऊ शकतो? 2-3% व्याजदर देईल. म्हणजे ही समस्या होते. यासाठी RBIने काही थोडंफार रिफॉर्म वगैरे घेतले होते, इन्क्रिमेंटल CRR वगैरे आणला होता. पण ह्याच्यानंतर मग अशा आता व्याजदर कमी होणारच होते. मग ह्याच्यामुळं काय होईल? भरपूर लोक हार्ट होतील. पण त्याच्यामध्ये सगळ्यात हार्ट कोण होईल? सिनियर सिटीजन होतील. जे 60 वर्षाच्या वरील लोक, काय व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना काय होईल? जास्तीत जास्त ते हर्ट होतील. मग असं होऊ नये म्हणून सरकारने काय केलं? प्रधानमंत्री वय वंदना योजना आणली. ह्या योजनेच्या अंतर्गत 31/3/2020 पर्यंत असे कोण सिनियर सिटीजन असतील, जे 60 वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक असतील, ते काय करू शकतात? त्यांच्या जवळील जो पैसा आहे 1.5 लाख, 1.5 लाखापासून ते किती? 15 लाखापर्यंत, 1.5 लाख ते 15 लाखापर्यंत पैसा जो आहे तो कुठं जमा करतील? ते LIC मध्ये जमा करतील. मग LIC मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत? या प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत काय केला जाईल? LIC मध्ये जमा केला जाईल. किती? त्यांच्यामध्ये कमीत कमी 1.5 लाख, जास्तीत जास्त किती सांगितले मी? 15 लाखापर्यंत. मग त्यांनी LIC मध्ये जमा केल्यानंतर त्यांना फिक्स इंटरेस्ट दिला जाईल 8%, कमीत कमी किती? 10 वर्षासाठी. 10 वर्षासाठी त्या व्यक्तींना किती दिला जाईल? 60 वर्षाच्या वरील व्यक्ती त्यांनी जर 1.5 लाखापासून ते 15 लाखापर्यंत, कधीपर्यंत? 31/3/2020 पर्यंत जर पैसा जमा केला तर त्यांना किती? 8% फिक्स व्याजदर दिलेला आहे पुढील 10 वर्षासाठी. कारण जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त हर्ट होऊ नये. म्हणजेच एक प्रकारे काय? 8% व्याजदर दिला जाईल. म्हणजेच एक प्रकारे काय? मंथली पेन्शन. म्हणजे एक प्रकारे ती व्याजदर आहे तीच त्यांच्यासाठी काय पेन्शन असेल. किती? 1,000 पासून ते किती? 10,000 पर्यंत काय असेल? ही एक प्रकारे काय असेल? पेन्शन असेल. म्हणजेच ह्याच योजनेला म्हटलं गेलं काय? प्रधानमंत्री वय वंदना योजना असं म्हटलं गेलं. नंतर ही झाली कधी? नोटबंदी आज झाल्यानंतर आणण्यात आली. नंतर पुढं जे आहे आता EPFO विषय समजून घ्यायचंय. एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. आता हिची स्थापना बघा, ही एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन 1991 ला आली. एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तुमच्या कंपनीमध्ये काय असतो? PF वगैरे कट होऊन जातो बघा, आणि PF वगैरे कट होऊन जातो, मग तो EPFO मध्ये जातो. EPFO आपला काय झाला? कट झाला असं म्हटलं जातं. मग आता बघा, सपोज जो कोणी कंपनी असेल किंवा मालक असेल, ज्यांनी काय केलेलं आहे? एम्प्लॉयला काय केलेलं आहे? हायर केलेला आहे. त्याचा नंबर असतो LIN, लेबर आयडेंटिफिकेशन नंबर असतो. आणि जे कामगार असतात त्यांचा असतो युनिव्हर्सल अकाउंट नंबर, UAN नंबर असतो. मग आता काही पोर्शन जो असतो बघा, काही ठराविक पोर्शन म्हणजे एक प्रकारे 12% कामगारांच्या ज्या पगारामधलं, जर त्या व्यक्तीचा पगार किती? 15,000पेक्षा कमी पाहिजे, 15,000पेक्षा जास्त नाही, किती? 15,000पेक्षा कमी पाहिजे म्हणजे पगार. आणि असा व्यक्ती ज्याचा पगार 15,000पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तीचा 12% कोण? 12% जो आहे तो कशामध्ये जातो? कट होऊन जातो, EPFO मध्ये कट होऊन जातो. आणि राहिलेला 12% आहे तो कोणी द्यायचा असतो?
हा झाला कशामध्ये EPFO मध्ये गेला, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंडमध्ये गेला. नंतर राहिलेला 12% त्याच्यातला 3.67 आणि 8.33 असं दोन प्रकारे केले जातात. हे 8.33 आहे तो पेन्शनमध्ये जातो आणि हे जो 3.67% आहे 3.67% आहे तो EPFO मध्ये जातो. आता बघा ही कुणी द्यायचा असता देतो, हा जो पगार आहे हा 12% कामगारांच्या पगारामधून जातो आणि 12% आहे तो कोणाला द्यावा लागतो, उर्वरित 12% जो कोणी ज्या कंपनीने हायर केलेला आहे किंवा जो मालक आहे त्याने हायर केलेला आहे त्या कामगाराला त्याला काय करावं लागतो, उर्वरित 12% द्यावा लागतो. आणि मग दोघांचा मिळून असा 24% कुठे जातो, EPFO मध्ये जातो, काही पेन्शन फंडमध्ये जातो. मग आता हा 12% कुणाला द्यावा लागणार आहे, मालकाला द्यावा लागणार आहे, कोण किंवा कंपनी असेल जिने कामावर ठेवलंय त्यांना द्यावा लागणार. मग कंपनी काय करते की म्हणते ही 12% मला फुकटच द्यावा लागतात. मग काय करायचं, कामगार जे आहेत ते कसं ऑन रोल कंपनी रोलवर काय करत नाही, हायर करत नाही, म्हणजे PFचं वगैरे काय नाही, टेन्शन नाही, हे कंपल्सरी असतं प्रत्येक जो कोणी कंपनी हायर करेल. मग कसं झालं, अनऑर्गनाइज कॉन्ट्रॅक्ट लेबर वगैरे अशा गोष्टी काय वाढतात किंवा डेली वेजेसवर मग काय करते कंपनी, काय करते कामगारांना हायर करते. त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये फॉर्मल जॉब काय होत नाही, तयार होत नाही. ही समस्या काय केली, गव्हर्नमेंटने ओळखली. मग असे फॉर्मल जॉब तयार होण्यासाठी, इकॉनॉमीमध्ये फॉर्मल जॉब तयार होण्यासाठी गव्हर्नमेंटने काय सांगितलं, हा जो कंपनी 12% भरती, हे जे 12% आहे ते काय करू आम्ही पहिल्या 3 वर्षांसाठी काय करेल, फी भरेल, कोण, गव्हर्नमेंट भरेल. आणि हे कोणत्या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, ह्या योजनेअंतर्गत काय केलं जाईल, पहिल्या 3 वर्षाचा जो कामगाराचा हिस्सा आहे, कुणाचा कंपनी असेल किंवा जो कोणी कामावर हायर करतोय त्या मालकाचा जो हिस्सा आहे तो 12% असेल, तो काय करेल पहिल्या 3 वर्षासाठी गव्हर्नमेंट भरेल. म्हणजेच काय होतील, इकॉनॉमीमध्ये असं इनफॉर्मल जॉब तयार होण्याच्या ऐवजी कसं फॉर्मल जॉब तयार होतील. ह्याच्यामुळे ही योजना आणली कोणती, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना. आता शीतं हा पैसा कुठं गेला, EPFO मध्ये गेला. आता EPFO वाले काय करतात, EPFO काय, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. मग एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये हा पैसा गेल्यानंतर एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मग डिपेंड करतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकते, परत काय कॉर्पोरेट बॉन्ड, कंपन्यांचे वेगवेगळे बॉन्ड असतात ह्याच्यामध्ये ते पैसा इन्व्हेस्ट करू शकते. नंतर दुसरं काय आलं, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. मग सगळ्यात जास्त ते ॲक्च्युली गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, नंतर कॉर्पोरेट बॉन्डमध्ये, आणि नंतर कसं आलं तर शेअर मार्केटमध्ये. म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये कसं रिस्क कमी असते, शेअरमध्ये कशी रिस्क जास्त असते, त्याच्यामुळे कमी मग इथून जो रिटर्न आलेला आहे त्याच्यानुसार मग किती व्याज दर द्यायचा तुमच्या ह्याच्यावर, म्हणजे जो PF मध्ये पैसा काटलाय ते वगैरे काय केलं जातं, ठरवलं जातं. आता EPFO ची स्थापना कधी सांगितली मी, 1951 ची. नंतर बघा त्याचा ऍक्ट वगैरे नंतर आला गेला. EPFO मध्ये त्यांचा एक ट्रस्टी, सेंट्रल ट्रस्टी बोर्ड असतो EPFOचा बी. त्याच्यामध्ये जे असतात ते 15 जे असतात, हे 15 हे असतात ते केंद्र व राज्याचे दोन्ही मिळून असतात सदस्य, केंद्र प्लस राज्य ह्यांचे कोण असतात, नामांकित केलेले असतात केंद्राने आणि राज्याने. यांचा जो ट्रस्टी बोर्ड असतो EPFOचा, ह्याच्यामध्ये 10 जे असतात, हे 10 असतात जे कंपनी वगैरे जे असते हायर करते कामगारांना, त्यांच्याकडून काय असतात, हे 10 सदस्य नेमले गेले जातात. आणि 10 जे असतात ते एम्प्लॉयचे जे युनियन वगैरे असतात कंपनीमध्ये त्यांच्याकडून काय केलेले असतात, नामांकित केलेले 10 असतात. म्हणजे जे एम्प्लॉय वगैरे असतात त्यांचे युनियन असतात कंपनीमध्ये वेगवेगळ्या, मग त्यांच्याकडून जे नामांकित केलेले असे किती 15 सदस्य त्यांचे सेंट्रल ट्रस्टी बोर्ड. मग हे काय करतात, वेगवेगळे डिसिजन, किती गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जो EPFO मध्ये पैसा आलेला आहे तो जमा करायचा, नंतर कशामध्ये बॉन्ड मार्केटमध्ये किती करायचं, शेअर मार्केटमध्ये किती करायचं हे ठरवलं जातं. नंतर व्याज दर किती बाबा द्यायचा EPFO मध्ये पैसा आला त्याच्यावर, ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्याचं कोण काम करतं, यांचा सेंट्रल ट्रस्टी बोर्ड. आता हे झालं थोडक्यात कशाविषयी. आणि अशा प्रोव्हिडंट म्हणजे 20 किंवा 20 पेक्षा जिथं जास्त कामगार आहे त्यांना EPFO काय जी कंपनी हायर करेल त्यांना ही PFची जी काय सुविधा आहे ती काय करावं लागेल, देणं बंधनकारक असतं. आणि किती, 15,000पेक्षा पगार कमी असणाऱ्यांसाठी. ही झाली प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना. ह्याच्यामध्ये पेन्शनमध्ये जाईल, मग नंतर रिटायर्ड एज नंतर तुमच्या म्हणजे एक प्रकारे 60 वर्षानंतर पेन्शन वगैरे दिली जाईल, हे सगळ्या गोष्टी. नंतर ही झाली EPFOच्या संदर्भात. नंतर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी 2004ला बघा, आता 2004च्या आधी काय होतं, 2004च्या आधी जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यांना पेन्शन काय करायचं, पेन्शनचा जो सगळा हिस्सा जो कट होऊन जायचा, म्हणजे पेन्शन दिली जायची. ही सगळी एक प्रकारे हे कन्सेप्ट लक्षात घेऊ आधी, मग सांगतो तुम्हाला. न्यू पेन्शन स्कीम आणली, न्यू
पेन्शन स्कीम कधी आणली ही 2004ला आणली. कोणती? न्यू पेन्शन स्कीम. ह्या योजनेअंतर्गत काय करण्यात आलं, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, ही मी सांगितलं प्रायव्हेटसाठी, आता मी सांगितलं EPFचा कन्सेप्ट कोणासाठी? प्रायव्हेटसाठी होता. परंतु आता जे गव्हर्नमेंट कामगार आहेत, ह्या गव्हर्नमेंट कामगारांचा ठराविक टक्के म्हणजे 10% जो हिस्सा आहे तो काय होणार? त्यांचा कट होऊन जाणार. गव्हर्नमेंट कामगारांचा 10% कट होणार आणि सरकार त्यांच्या पद्धतीने किती? 10% कट करणार. म्हणजे गव्हर्नमेंट कामगारांचा 10% कट झाला, सरकार त्यांच्या पद्धतीने 10%. आता हे 2019च्या बजेटमध्ये 14% केलेला आहे. मग असा जो काही हिस्सा आहे तो कट होऊन जाणार आणि नंतर एम्प्लॉयला रिटायर झाल्यानंतर, गव्हर्नमेंट कामगार रिटायर झाल्यानंतर त्याला काय दिली जाणार? पेन्शन दिली जाणार. कोणत्या योजनेअंतर्गत? न्यू पेन्शन स्कीम. अशी काय आणली? 2004ला पेन्शन आणली, योजना आणली. मग नंतर हे जो कट झालेला आहे तो कुणाला जाणार? LICचा फंड मॅनेजर आहे त्याच्याकडे जाणार, म्हणजे फंड मॅनेजरकडे जाणार. मग नंतर तिथून मग तो ही जे ॲक्च्युली PFRDAने कुणाला ही दिलेलं असतं, परमिशन दिलेलं असतं कुठं जायचं वगैरे. मग त्याच्यानंतर तो गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल, बॉन्ड मार्केट असेल, शेअरमध्ये वगैरे तो पैसा इन्व्हेस्ट करून तिथून जर रिटर्न आलेला आहे त्याच्या प्रमाणात काय केली जाईल? गव्हर्नमेंट एक कामगार आहे त्यांना काय केली जाईल? रिटायरमेंट नंतर काय केली जाईल? पेन्शन दिली जाईल. आता 2004च्या आधी पेन्शन दिली जायची, पण त्यावेळेस जो सगळा शेअर आहे तो हा 10% कामगार भरायचा. आता 2004 नंतर 10% कामगारांना भरावं लागायचं. पण 2004च्या आधी सगळं जे होतं ते कोण भरायचं? गव्हर्नमेंट भरायचं पूर्णपणे. दोन्ही बी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असायचं? सरकारचं असायचं, गव्हर्नमेंटचं असायचं. पण आता काय केलेलं 2004 नंतर काय केलं की निम्मा कोणी भरायचा? गव्हर्नमेंट कामगारांनी. आणि हाफ जो आहे म्हणजे जवळजवळ 14% आता केलेलं आहे गव्हर्नमेंट भरायला म्हणलं आणि सांगितलेलं आहे 2019च्या बजेटमध्ये. आता न्यू पेन्शन स्कीम ही फक्त कुणासाठी होती? गव्हर्नमेंटचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी होती. मग हे न्यूचं नाव चेंज केलं कधी? 2009च्या आसपास, 9-10च्या आसपास काय केलं? न्यूचं नाव चेंज करून काय 9च्या आसपास केलं, 9च्या आसपास नॅशनल पेन्शन स्कीम केलं. आणि ही फक्त आता नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काय केलं की गव्हर्नमेंट कामगारांबरोबर काय केलं? ॲड केले जे हे आहेत कोण? मिडल क्लास लोक आहेत त्यांना बी ॲड केलं. सेम योजना, काहीच बदल नाही. पण मिडल क्लास लोकांना बी काय झाला पाहिजे, जे कुठं काम करत नाही, ज्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही, असे लोकांसुद्धा काय करू शकतात? ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्या? नॅशनल पेन्शन स्कीम. मग ह्याच्यामध्ये काय केलं जाईल? ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांचा अर्धा पोर्शन भरणार नाही, त्यांनाच पूर्ण गव्हर्नमेंट कामगारांचाच फक्त 14% तो गव्हर्नमेंट भरेल. परंतु ह्या नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काय केलं जाईल? त्यांनी ज्यांना व्हॉलंटरी काय करायचं? कॉन्ट्रीब्युशन करायचे ते करू शकतात. आणि नंतर मग त्यांना रिटायरमेंट नंतर म्हणजे एक प्रकारे वयाच्या काही ठराविक कालावधीनंतर काय केलं जाईल? पेन्शन चालू केली जाईल. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन त्यांनी किती केलं होतं त्याच्यानुसार. मग त्याच्यासाठी कोणती आणली? ही कोणासाठी? मिडल क्लास लोक वगैरे आहेत ते बी काय करावं? ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं ह्या उद्देशाने काय केलं? 2009ला नॅशनल पेन्शन स्कीम आणली. नंतर बघा आता काही लोक असे आहेत, बघा सरकारच्या लक्षात आलं काही लोक असे आहेत मग ज्यांना म्हणजे दारिद्र्यरेषेखाली, एक प्रकारे दारिद्र्यरेषेखाली म्हणता येईल म्हणा, पण जे वीटभट्टीवर काम करतात, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, वीटभट्टी म्हणा अशा ठिकाणी काम करतात. मग अशा लोकांना त्यांचा म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करणं शक्य नाही. ही मिडल क्लास लोक करतील बाबा या नॅशनल पेन्शन स्कीममध्ये कॉन्ट्रीब्युशन. पण असे जे लोक आहेत त्यांना काय करणं? ह्याच्यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीममध्ये वीटभट्टीवर वगैरे किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात ह्या लोकांना शक्य नाही. मग अशा लोकांसाठी काय केलं? गव्हर्नमेंट अर्धा पोर्शन काय करेल? गव्हर्नमेंट भरेल. गव्हर्नमेंट ठराविक काय करेल? कॉन्ट्रीब्युशन करेल. आणि ठराविक कॉन्ट्रीब्युशन काय करायचं? त्यांनी करायचं. हे कधी आणलं? 2010ला. काय नाव दिलं त्यांनी? NPS लाईट स्वावलंबन असं नाव दिलं त्या योजनेला, स्वावलंबन. आणि असं नाव देऊन काय आणली? 2010ला कुणासाठी? अनऑर्गनाइजमध्ये सेक्टरमध्ये काम करणार किंवा जे वीटभट्टी वगैरे असे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काय आणली? ही NPS लाईट स्वावलंबन नावाची योजना गव्हर्नमेंटने नंतर सुरू केली. हे झालं कोणत्या संदर्भात? हे झालं सगळं पेन्शनच्या संदर्भात. आता ह्या योजनेमध्ये बी काही लोक असे आहेत की जे कव्हर झाले नसतील. मग सरकार हे झालं कधी? काँग्रेसच्या काळात वगैरे आलेल्या योजना. आता मोदी सरकार आलं. मोदी सरकार आल्यानंतर मोदी सरकारने बी काय केलं? 2015ला एक योजना आणली. 2015ला मोदी सरकारने योजना आणली अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना कधी आणली मोदी सरकारने? 2015ला. मग 2015ला मोदी सरकारने ही अटल पेन्शन योजना आणल्यानंतर ह्या योजनेमध्ये पार्टिसिपेट करू शकता कोणताही व्यक्ती असेल तो. पण ज्यादा फोकस कुणावर केला जाईल ह्या योजनेच्या अंतर्गत? अनऑर्गनाइज सेक्टरवर. पण कुणीही पार्टिसिपेट करतो, काही प्रॉब्लेम नाही. 18 ते 40 वर्ष वयोगटातील, 18 ते 40 वर्ष वयोगटातील तो काय पाहिजे? भारतीय नागरिक. भारतीय नागरिक
NRI असेल तरी तो सुद्धा काय करू शकतो, जॉईन करू शकतो. हे नाही सॉरी, NRI लोक जे आहेत ते जॉईन करू शकत नाहीत. NRI नाही म्हणजे भारताचा नागरिक आहे पण भारताच्या बाहेर काय आहे, वास्तव्याचा आहे, अशी व्यक्ती काय करू शकत नाही, योजनेत जॉईन करू शकत नाही. तो काय पाहिजे, भारताचा नागरिक किंवा भारतामध्ये काय पाहिजे, रहिवासी पाहिजे, असा व्यक्ती काय करू शकतो, या अटल पेन्शन योजनेमध्ये काय करू शकतो, जॉईन करू शकतो. मग त्याने कॉन्ट्रीब्युशन करायचं. किती कॉन्ट्रीब्युशन करायचं, मंथली कॉन्ट्रीब्युशन 42 रुपयापासून किती 210 रुपयापर्यंत काय करायचं, मंथली कॉन्ट्रीब्युशन करायचं. मग हे केल्यानंतर मग मंथली द्यायचं, प्रीमियम वगैरे LIC मध्ये वगैरे असेल या योजनेअंतर्गत दिला. मग हा अटल पेन्शन योजनेअंतर्गत त्यांनी प्रीमियम वगैरे भरला. मग नंतर तो प्रीमियम भरल्यानंतर 60 वर्षानंतर, कधी 60 वर्षानंतर त्याला पेन्शन दिली जाईल. किती, 1000 पासून ते 5000 पर्यंत डिपेंड करतंय. मग त्याने 42 रुपये केलं असेल तर त्यांना पेन्शन किती दिली जाईल, महिन्याला 1000 रुपये. त्याने 210 रुपये केलं असेल तर किती दिली जाईल त्याला पेन्शन, 5000 रुपये. हे कोणत्या योजनेअंतर्गत, अटल पेन्शन योजनेअंतर्गत. आता सपोज हे 2 हजबंड वाईफ आहेत, हजबंड वाईफ आहेत आणि हा त्यांचा मुलगा आहे, बरोबर, चिल्ड्रन म्हणतो मी, त्याचा काय आहे, मुलगा आहे. सपोज वाईफच्या नावावर ही पेन्शन काय केली असेल, दोघं सुद्धा काय करू शकतात, त्या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. पण सपोज फक्त फॅमिलीमध्ये एकाच व्यक्तीच्या हजबंडच्या नावाची पेन्शन असेल आणि त्याची डेट झाली कधी, 60 वर्षानंतर, तर त्या पेन्शनचा जो लाभ आहे तो वाईफ बी घेऊ शकते. वाईफला पेन्शन दिली जाईल. किती दिली जाईल, 1000 पासून 5000 पर्यंत. सपोज वाईफ बी डेट झाली तर त्याची जी मुदलाची जी काही रक्कम त्यांनी प्रीमियम मध्ये भरली होती आतापर्यंत, ती मुदलासहित कुणाला, त्यांच्या मुलाला दिली जाईल. आणि सपोज ह्याच्या आधीच म्हणजे 60 वर्ष होण्याच्या आधीच जर ह्या हजबंडची काय झाली, डेट झाली आणि म्हणजे मृत्यू झाला, तर मग पुढचं कॉन्ट्रीब्युशन आहे ती त्याची बायको काय करू शकते, म्हणजे वाईफ काय करू शकते म्हणजे पुढे 60 वर्षापर्यंत, किंवा तिला वाटलं तर रक्कम काढून घ्यायची असेल तर काढूनही घेऊ शकते. नंतर मग कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर 60 वर्षानंतर तिला पेन्शन चालू होईल. म्हणजे अशा प्रकारची काय एक प्रकारे योजना आहे, कोणती, अटल पेन्शन योजना. ह्याच्यामध्ये एका व्यक्तीमागे एकच सबस्क्रिप्शन असेल, म्हणजे एका व्यक्तीला एकाच पेन्शनचा म्हणजे लाभ घेता येईल. आता अटल पेन्शन योजनेनंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली 2019ला बजेटमध्ये. आता ही अटल पेन्शन योजना होती, ही कुणी सुरू केली, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट आहेत, त्याच्यातलं एक डिपार्टमेंट कोणतं, वित्तीय सेवा विभाग, यांनी सुरू केली प्रधानमंत्री मानधन योजना. प्रधानमंत्री मानधन योजना. आता प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत काय केलं जाईल, प्रधानमंत्री मानधन योजना ह्याच्यामध्ये बी सेम वय आहे, 18 ते 40 वर्ष सांगितलेलं आहे ह्या प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत योजनेमध्ये बी. परंतु असे जे व्यक्ती मी सांगितलं मग अशी वीटभट्टीवर काम करणारे, जे इन्कम टॅक्स भरत नाहीत, म्हणजे पहिले जे होते, जे कोणत्या योजनेमध्ये नॅशनल पेन्शन आपलं स्वावलंबनमध्ये असे जे लोक होते वीटभट्टीमध्ये काम करतात म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत, ते इन्कम टॅक्स भरत नाहीत किंवा योजनेचा लाभ वगैरे घेऊ शकत नाही, अशा लोकांसाठी कोणती आणली, प्रधानमंत्री मानधन योजना. फक्त स्वावलंबनमध्ये जे होते लोक त्यांना तिकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे, बाकी काही नाही. प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष. मग ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट किती करायचं, ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी 52 रुपयापर्यंत पासून ते 200 रुपयापर्यंत काय करायचं, कॉन्ट्रीब्यूट करायचं. मग नंतर 55 रुपयापासून 55 पासून ते किती 200 रुपये कॉन्ट्रीब्यूट करायचं. मग डिपेंड करतंय, 18व्या वर्षी जॉईन केलं असेल तर किती 55 रुपये भरायचं, 40व्या वर्षी जॉईन केलं असेल तर त्याला किती भरावं लागणार, 200 रुपये भरावं लागणार. आणि नंतर मग 60 वर्षानंतर काय केली जाईल, 3000 रुपये पेन्शन दिली जाईल त्या व्यक्तीला. किती, 3000 रुपये काय केली जाईल, कंपल्सरी पेन्शन. मागाची किती होती अटल पेन्शन योजनेमध्ये, 1000 ते 5000, डिपेंड करतं किती कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच्यामुळं. परंतु ह्याच्यामध्ये जर 18व्या वर्षी जॉईन केलं असेल तर 55 रुपये भरायचं, 40व्या वर्षी 200 रुपये, आणि त्याच्यामध्ये जर जॉईन केलं असेल तर ते मधली व्हॅल्यू येईल. आणि नंतर मग 60 वर्षानंतर काय केली जाईल, त्या व्यक्तीला 3000 रुपये काय केले जाईल, पर मंथ पेन्शन देण्यात येईल. सपोज हे कोणत्या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत. आता सपोज त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, सपोज ती व्यक्ती आहे आणि ही जी प्रधानमंत्री मानधन योजना आहे ही किती 15,000पेक्षा कमी पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. 15,000पेक्षा कमी पगार. सपोज ती व्यक्ती आहे किंवा हजबंड वाईफ आहे, 60 वर्षानंतर सपोज हजबंडचा मृत्यू झाला तर ते पेन्शन मिळेल, कुणाला मिळेल, वाईफला मिळेल. पण वाईफला किती
1500 रुपयेच मिळेल पर मंथ. 3000 रुपये दिले जाणार नाही. किती? 1500 रुपये पर मंथ दिली जाईल. जर हजबंडची डेथ झाली आणि त्याच्या वाईफला किती? 1500 रुपये पर मंथ दिली जाईल. आणि सपोज दोघांचाही मृत्यू झाला तर त्याचा जो नॉमिनी मुलगा असेल, ह्या मुलाला जी काही त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केली होती ती रक्कम मिळणार नाही. ह्या योजनेमध्ये मिळणार नाही. प्रधानमंत्री मानधन योजनेमध्ये ती रक्कम दिली जाणार नाही. कोणत्या? अटल पेन्शन योजनेमध्ये ती दिली जाईल, पण ह्याच्यामध्ये ती रक्कम दिली जाणार नाही. सपोज हजबंडचा 60 वर्षाच्या आधीच मृत्यू झाला तर वाईफ काय करू शकते? ती रक्कम काढून बी घेऊ शकते किंवा काय करू शकते? पुढे कॉन्ट्रीब्यूट करून मग वाईफला परत नंतर पेन्शन चालू होईल, पण किती? 1500 रुपये, 3000 रुपये नाही. अशी कोणती योजना आहे? प्रधानमंत्री मानधन योजना. ही कधी आणली होती? इंट्रीम बजेट ठेवलं होतं. कधी? 2019ला. त्यावेळेस प्रधानमंत्री मानधन योजना आणण्यात आली. नंतर जुलैच्या आसपास बघा आणखी 2 योजना नवीन आलेल्या आहेत. त्या जुलैच्या आसपास ज्या 2 नवीन योजना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक लघु व्यापारी, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना. ही जी योजना होती प्रधानमंत्री मानधन योजना, हिचं ऍक्च्युअली नाव होतं श्रमयोगी मानधन योजना. बरं का? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही कुणासाठी होती? ही आता मी सांगितलेली संपूर्ण एक्सप्लेन केलेली जी योजना होती ती कुणासाठी? श्रमयोगी कामगारांसाठी होती, ज्यांचा पगार किती? 15,000च्या आत आहे अशांसाठी होती. आणि नंतर एक योजना आली आता, ती प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना. मानधन योजना. आता बघा, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना आणण्यात आली. ह्या प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना सेम जशी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना होती, आता मी एक्सप्लेन केली, कुणाचा 15,000पेक्षा ज्यांचा पगार कमी आहे, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात अशा लोकांसाठी होती. परंतु प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना ज्यांचा सेम सगळ्या गोष्टी, फक्त ज्यांचा टर्नओव्हर किती आहे? 1.5 लाखापेक्षा कमी. म्हणजेच टर्नओव्हर म्हणजेच काय? एक प्रकारे म्हणतो आपण त्या व्यापाऱ्याचा टर्नओव्हर म्हणजेच काय? त्याची खरेदी विक्री काय असेल त्याच्या आधारावर काय काढला जातो? टर्नओव्हर काढला जातो. तो जर 1.5 कोटीपेक्षा कमी असेल अशा व्यापाऱ्यालाच काय करता येईल? प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेचा लाभ घेता येईल. मग त्यांनी काय करायचं? कॉन्ट्रीब्यूट करायचं. किती रुपये? 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत तो काय करू शकतो? कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. नंतर त्याला मंथली किती? 3000 रुपये पेन्शन वगैरे चालू होईल. ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ते भरत नसायला पाहिजे. परत आणखी दुसरी गोष्ट काय? तर त्या बाकी इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा त्यांनी काय घेतला नाही पाहिजे, लाभ घेत नसेल तर तो कोणत्या? प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेच्या अंतर्गत काय करू शकतो? लाभ घेऊ शकतो. आणि 60 वर्षानंतर त्याला काय होईल? पेन्शन चालू होईल. सेम सगळे फीचर आहेत जे आपण बघितले आता श्रमयोगी मानधन योजनेचे. म्हणजेच काय? तर 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत कॉन्ट्रीब्यूट करायचं. वय किती पाहिजे? 18 ते 40 पाहिजे. परत आणखी दुसरं काय? पेन्शन किती? 3000 रुपये मंथली पेन्शन चालू होईल. या सगळ्या गोष्टी सेम. ही प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना. परत आणखी शेतकऱ्यांसाठी बी एक योजना आणलेली आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. प्रधानमंत्री किसान. इथं फक्त काय केलं? किसान केलं. प्रधानमंत्री 2019 मध्ये जुलैमध्ये आणली 2019ला. मग ह्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये काय केलं जाईल? प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत ह्याच्यामध्ये सांगितलं सीमांत शेतकरी. सीमांत शेतकरी म्हणजे ज्यांची शेती 0 हेक्टरपासून म्हणजे काय 1 हेक्टरपेक्षा कमी, 1 हेक्टरपेक्षा कमी आहे, ह्या शेतकऱ्यांना काय म्हटलं जातं? सीमांत शेतकरी. आणि दुसरे आहे छोटे शेतकरी. छोटे शेतकरी म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या दरम्यान ज्यांची शेती आहे ह्यांना काय म्हटलं जातं? छोटे शेतकरी. हे काय करू शकतात? सीमांत शेतकरी आणि छोटे शेतकरी आहेत. ह्यांच्यासाठी कोणती योजना आणली? प्रधानमंत्री किसान मानधन योजना जुलै 2019 मध्ये आणण्यात आली. मग ह्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत सेम फीचर 18 ते 40चा पाहिजे. किती? 55 ते 200 रुपये त्यांनी काय केलं पाहिजे? कॉन्ट्रीब्यूट करायचे. आणि नंतर तेवढे कॉन्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याला 60 वर्षानंतर किती? 3000 रुपये पर मंथ काय होईल? पेन्शन चालू होईल. आणि नंतर मग हजबंड वाईफ असेल, मी सांगितलं होतं श्रमयोगीमध्ये ते सेम फीचर, फक्त याने इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती नसला पाहिजे. परत आणखी दुसरी बाकी कोणत्या इतर पेन्शन योजनेचा लाभ नाही घेणारा नसला पाहिजे. त्याला काय दिला जाईल? प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत काय केलं जाईल? लाभ दिला जाईल. एक उद्देश असा आहे की सर्व व्यक्तींना काय करायचं? या पेन्शनच्या ह्याच्यामध्ये काय करायचं? कव्हर करायचं. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केल्या? वेगवेगळ्या योजना हे सुरू केलेल्या आहेत. हे बघा, आता
आपल्याला नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम बघायचा आहे आता. हा नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम कोणासाठी? जे दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती आहेत, दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या व्यक्तींसाठी. हा दारिद्र्य रेषेखालील केंद्राने सुरू केला. ही केंद्राचे कोर ऑफ कोर स्कीम आहे म्हटलं तरी चालेल. 100% याच्यामध्ये कोण करतं कॉन्ट्रीब्युशन? केंद्र करतं. नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम 1995ला सुरू केला आहे. जे दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांच्यासाठी हा सुरू केलेला आहे. कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? ग्राम विकास मंत्रालयाने सुरू केला आहे. राज्यांची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये ते स्पॉन्सर करू शकतात. आता ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळे पार्ट पडतात. त्याच्यामध्ये पहिला ओल्ड एज पेन्शन. ओल्ड एज पेन्शन म्हणजे 60 वर्षानंतर पेन्शन दिली जाईल. कुणाला? जे दारिद्र्य रेषेखाली त्यांना. किती? 200 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत डिपेंड करते. मग 60 वर्ष असेल तर 200, 50, 80 असेल तर किती थोडी पेन्शन वाढवली जाईल, 500 असं म्हणजे डिपेंड करतंय. मग ओल्ड एज पेन्शन दिली जाईल 60 वर्षाच्या पुढील त्यांना किती? 200 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत. विधवा पेन्शन. विधवांना पेन्शन दिली जाईल किती? 40 ते 59 वर्ष वयोगटापर्यंत काय केली जाईल? विधवांना काय करण्यात येईल? पेन्शन दिली जाईल. आता ह्याच्यामध्ये बघा 40 ते 59 वर्ष वयोगटापर्यंत विधवांना किती पेन्शन दिली जाईल? 200 रुपयापर्यंत पेन्शन दिली जाईल. आणि मग 59 वर्षानंतर आपोआपच कोणत्या ओल्ड एज पेन्शनमध्ये काय होईल? विधवा काय होईल? म्हणजे त्याच्यामध्ये मोडली जाईल. मग त्यावेळेस किती? 200 ते 500 रुपयापर्यंत पेन्शन मिळेल. नंतर डिसेबिलिटी. कोणी विकलांग वगैरे असेल तर विकलांगांसाठी बी काय केली जाईल? पेन्शन दिली जाईल. किती वयोगटातील विकलांग? 18 वर्षापासून ते किती? 59 वर्ष वयोगटापर्यंत जे विकलांग आहेत त्यांना काय केली जाईल? पेन्शन दिली जाईल. किती? 200 रुपये दिली जाईल पर मंथ. ही जे पेन्शन आहे ती किती? कशासाठी? पर मंथ, दर महिन्याला दिली जाईल. आणि नंतर मग 60 वर्षानंतर काय? 59 वर्षानंतर काय? आपोआप कोणत्या योजनेमध्ये जाईल? ओल्ड एज पेन्शनमध्ये. मग किती? 200 ते 500 रुपयापर्यंत दिली जाईल त्या विकलांगाला. आता बघा या तिन्ही गोष्टी मी सांगितल्या. राज्य सरकारला वाटलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं आणि मग राज्य सरकार काय करू शकतं? इथं हे 200 ते 500 मध्ये आणखी कॉन्ट्रीब्यूट करू शकतं राज्य सरकार ठराविक. आणि त्या योजनेचं नाव बदलून त्या राज्यात ती पर्टिक्युलर योजना काय करू शकतं? राबवू शकतं. विधवासाठी असेल इथं 200 रुपये दिले जाते. ते पर्टिक्युलर राज्यामध्ये काय करू शकतं ते राज्य सरकार? की विधवासाठी आणखी त्यांचं पद्धतीने काय थोड्याफार प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करून काय करू शकतं राज्य सरकार? त्या योजनेचं नाव करून सपोज एखाद्या राज्याने 200 रुपये एक्स्ट्रा दिला आणि त्या योजनेचं नाव बदलून किती? विधवा पेन्शन. बाबा किती? दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या विधवांसाठी किती? 400 रुपये करून काय केलं? त्या योजनेचं नाव चेंज करून त्या राज्यामध्ये काय करू शकतं? राज्य ती योजना राबवू शकतं. नंतर डिसेबिलिटी. विकलांगांसाठी असेल तर काय? सेम विधवांसाठी जेवढं 200 रुपये तेवढंच दिलं जाईल. काय केंद्र सरकार देईल म्हणजे डायरेक्ट पेन्शन. मग ह्याच्यामध्ये जे दारिद्र्य रेषेखाली आहेत बघा ह्यांना काय करायचं नाही? हे एक लक्षात ठेवा. हे कसलाही प्रीमियम त्यांना कॉन्ट्रीब्युशन करायचं नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्यांना काय केलं जाईल? पैसे देण्यात येतील. आता विधवांसाठी सेम. नंतर राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करून काय करू शकतं? पैसा देऊ शकतं. नॅशनल आता बघा महाराष्ट्र राज्यासाठी इथं पेन्शन दिली जाते 200 प्लस 400 600 रुपये दिली जाते. आणखी मागणी आता 1,500ची आहे ती अजून मागणी मान्य व्हायचं वगैरे सगळ्या गोष्टी. परंतु एक योजना जी मेन जी केंद्राची योजना आहे ती तुमच्या लक्षात असून द्या. नॅशनल फॅमिली बेनिफिट इन्शुरन्स. आता नॅशनल फॅमिली बेनिफिट इन्शुरन्स आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तर एखादा ब्रेड विनर म्हणजेच कसा जो मुख्य व्यक्ती आहे घरातला कुटुंबातला प्रमुख व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्यावेळेस केंद्र सरकार काय करतंय? दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आणि त्याच्यातला प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला तर केंद्र सरकार किती? 10,000 रुपये देतं. राज्य सरकार वाटलं त्यांच्या पद्धतीने आणखी काय कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि योजनेचं नवीन नाव चेंज करून काय करू शकतं? तर राज्य सरकार काय करू शकतं? ती योजना इम्प्लिमेंट देखील काय करू शकतं? त्या राज्यात करू शकतं. नंतर अन्नपूर्णा योजना. आता अन्नपूर्णा ही 2001ला सुरू केली. ह्याच्यामध्ये काय? केंद्र सरकार 10 किलो पर महिन्याला देतं. दर महिन्याला किती? दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना 10 किलो पर केजी धान्य 10 किलो धान्य देतं. जर वाटलं एखाद्या पर्टिक्युलर राज्याला वाटलं की काय करावं आणखी ह्याच्यामध्ये ॲड करावं आणखी धान्य तर काय करू शकतं? आणखी धान्य ॲड करून काय करू शकतं? त्याचं नाव वगैरे चेंज करून त्या योजनेचं त्यांच्या राज्यामध्ये ती योजना काय करू शकतं? राज्य इम्प्लिमेंट देखील करू शकतं. अशा प्रकारे ही दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी कोणता? नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम सुरू केलेला आहे. एक कोर ऑफ द कोर योजना आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या 6 कोर ऑफ द कोर योजना आहे त्याच्यापैकी एक ही योजना आहे. आता बघा पुढं नंतर आता सगळं पेन्शन ह्याच्यावर रेग्युलेट कोण करतं? बँकावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नंतर शेअर मार्केटच्या संदर्भात रेग्युलेशन कोणाचं असतं? ह्याचं आपलं सेबीचं. आणि नंतर इन्शुरन्सच्या संदर्भात रेग्युलेशन कोणाचं? IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि आता पेन्शनच्या संदर्भात रेग्युलेट करण्यासाठी बॉडी आहे कोणती? PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ही कशावर रेग्युलेट करते?
PFRDA जे पेन्शनच्या रिलेटेड. आता बघा EPFOचा मॅटर जो EPFO आहे आणि आता मी सांगितले नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, ही जी आहे ही पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी रेग्युलेट करत नाही. बाकी इतर ज्या सगळ्या पेन्शनच्या योजना वगैरे आहेत, इतर पेन्शनचं मॅटर असेल तर काय करते, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी काय करते, रेग्युलेट करते, त्याच्यावर नियमन वगैरे ठेवण्याचं काम करते. मग ह्या पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे बघा, ह्याच्यामध्ये किती एक चेअरमन असतो, एक अध्यक्ष प्लस किती 5 सदस्य असतात. असे टोटल किती 5 सदस्य, असे 6 पूर्ण टोटल 6 सदस्य असतात त्याच्यामध्ये. एक चेअरमन असतो, एक अध्यक्ष असतो आणि 5 सदस्य. ह्या अध्यक्षाचा कालावधी असतो 5 वर्ष ते 65 वर्ष. याच्यापैकी जो कोणता आधी असेल तो 5 वर्ष असू शकतो किंवा 65 वर्ष पूर्ण झालेले असेल तर त्याला तिथून हे करावं लागणार म्हणजे. आणि नंतर मग सदस्य असतात ते किती 5 वर्ष ते 62 वर्ष असा कालावधी असतो. मॅक्झिमम किती 62 वयाच्या 62 वर्षीपर्यंत तो काय करू शकतात, सदस्य कार्य करू शकतात. किंवा मॅक्झिमम किती 5 वर्ष, याच्यापैकी जे आधी येईल ते 5 वर्ष त्यांचा कार्यकाळ असतो. अपॉइंटमेंट वगैरे होऊ शकते हे PFRDA मध्ये, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये. आता ही सगळं रेग्युलेट वगैरे काय करते, पेन्शन फंडच्या रिलेटेड जो काय मॅटर असेल तो रेग्युलेट करते. ह्या PFRDAचं हेडक्वार्टर आहे दिल्लीला. RBIचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबई. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर कुठं, मुंबई. नंतर इन्शुरन्सच्या रिलेटेड कोणती IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, हिचं हेडक्वार्टर कुठं, हैदराबाद. आणि PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी याचं हेडक्वार्टर आहे दिल्लीला. अशा प्रकारे हे काय करते. आणि हिची जी स्थापना आहे ॲक्च्युली PFRDAची सुरुवात झाली 2003ला आणि नंतर तिला वैधानिक दर्जा म्हणजे तिचा कायदा जो आला तो संसदेत पास होऊन तो आला 2013ला. 2013ला तिला काय करण्यात आला, वैधानिक दर्जा म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲक्ट जो आहे अथॉरिटीचा जो कायदा आहे तो कायदा कधीचा आहे 2013चा. त्यावेळेस तिला काय करण्यात आला, वैधानिक दर्जा देण्यात आला. धन्यवाद.